नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 15 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर म्हणजे 0 प्रायमरी ड्रॉपआउट रेट साध्य केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, झारखंड। स्पष्टीकरण: अलीकडेच झारखंड सरकारने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे। मुख्य मुद्दे: UDIAC+ आणि नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार झारखंडने प्राथमिक स्तरावर 0% गळती दर प्राप्त केला आहे। राज्यासाठी हे एक मोठे यश आहे कारण 2014-15 मध्ये हा दर सुमारे 6.41% ते 41% दरम्यान होता। राज्याने स्कूल रुअर 2026 म्हणजेच बॅक टू स्कूल सारख्या मोहिमांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाशी जोडून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत। यासोबतच उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील गळती दरामध्येही घट नोंदवण्यात आली आहे। टिप: मध्य प्रदेशनेही गेल्या दशकात प्राथमिक स्तरावर गळती दर 0 केल्याचे म्हटले आहे, परंतु 2024-25 च्या ताज्या आकडेवारीमध्ये प्रामुख्याने झारखंडचा उल्लेख आला आहे। झारखंड राज्याची माहिती: राजधानी रांची, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्यपाल संतोष गंगवार। आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारतातील पहिले मोती पालन क्लस्टर हजारीबाग येथे बनले आहे। ईशांक सिंगने पालकची सामुद्रधुनी 9 तास 50 मिनिटात पोहून पार केली। झारखंडच्या संघाने 2026 मध्ये 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले। वनजीवी दीदी उपक्रम झारखंडमध्ये सुरू करण्यात आला। माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबरू झारखंडमध्ये राबवण्यात आले। झारखंडमध्ये 25 वर्षांनंतर पेसा कायदा लागू करण्यात आला। झारखंडने आपले पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद पटकावले। भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली। प्रश्न 2. अलीकडेच S&P ग्लोबलने भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 6.6%। स्पष्टीकरण: S&P ग्लोबलने आपल्या अलीकडील इंडिया फॉरवर्ड अहवालात भारताचा GDP वाढीचा दर चालू आर्थिक वर्षासाठी 2027 साठी घटावून 6.6% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो आधी 7.1% राहण्याचा अंदाज होता। या कपातीचे मुख्य कारण पश्चिम आशियातील तणाव, वाढत्या तेलाच्या किमती आणि चलनातील अस्थिरता यांसारखी बाह्य आव्हाने आहेत। प्रश्न 3. अलीकडेच किम्बर्ले प्रोसेस इंटरसेशनल मीटिंग 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मुंबई। स्पष्टीकरण: भारताच्या अध्यक्षतेखाली किम्बर्ले प्रोसेस इंटरसेशनल मीटिंग 2026 मुंबईत सुरू झाली। 11 ते मे 14, 2026 या कालावधीत चालणाऱ्या या बैठकीत जगभरातील किम्बर्ले प्रोसेसचे सदस्य, निरीक्षक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी नैसर्गिक हिऱ्यांच्या जागतिक व्यापाराशी संबंधित मुख्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत। प्रश्न 4. अलीकडेच स्वपन साधन बोस यांचे 79व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, फुटबॉल। स्पष्टीकरण: अलीकडेच 79व्या वर्षी काही अहवालांनुसार 78 वर्षे निधन झालेले स्वपन साधन बोस, जे टूटू बोस या नावाने लोकप्रिय होते, भारतीय फुटबॉल प्रशासनाशी संबंधित होते। ते ऐतिहासिक मोहन बागान ॲथलेटिक क्लबचे माजी अध्यक्ष आणि एक प्रभावशाली फुटबॉल प्रशासक होते। ते माजी राज्यसभा खासदार देखील होते। प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, महाराष्ट्र। स्पष्टीकरण: महाराष्ट्र सरकारने 22 एप्रिल 2026 रोजी संकुचित म्हणजेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 मंजुरी दिली, जे 5 मे 2026 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाने या धोरणाला मान्यता दिली। सरकारने यासाठी वर्ष 2026-27 मध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। महाराष्ट्र राज्याची माहिती: राजधानी मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा। आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारतातील पहिले लो एमिशन झोन म्हणजेच LEZ पुण्यात तयार केले जाईल।
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 मंजुरी दिली. देशांतर्गत खेळाडूंना कंत्राट देणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशन ठरली आहे. भारतीय वायुसेना मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 चे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या पहिल्या चालकविरहित पर टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले. प्रश्न 6. अलीकडेच भारतीय उद्योग महासंघाच्या म्हणजेच CIIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आर. मुकुंदन. स्पष्टीकरण. टाटा केमिकल्सचे MD आणि CEO आर. मुकुंदन यांची वर्ष 2026-27 साठी भारतीय उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी राजीव मेमानी EY इंडियाचे चेअरमन यांची जागा घेतली आहे, जे 2025-26 साठी अध्यक्ष होते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. संजय वात्स्यायन यांची मुंबईतील पश्चिम नौदल कमांडचे पुढील फ्लॅग ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. NS राजा सुब्रमणी यांची भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS म्हणून नियुक्ती करण्यात आली. अग्रणी बायोटेक कंपनी बायोकॉन लिमिटेडच्या नवीन प्रमुख म्हणून क्लेअर मजुमदार यांची निवड करण्यात आली. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या म्हणजेच CBFCच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती करण्यात आली. ॲडोबने मनोज नागपाल यांची ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. NCLTचे नवीन अध्यक्ष अनुपिंदर सिंग ग्रेवाल बनले आहेत. प्रश्न 7. अलीकडेच प्रशांत पिसे यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ओमान. स्पष्टीकरण. मे 2026 मध्ये घोषित केलेल्या एका महत्त्वाच्या राजनैतिक नियुक्तीमध्ये वरिष्ठ IFS अधिकारी प्रशांत पिसे यांची ओमानची सल्तनतमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते मस्कटमध्ये गोदावरी व्यंकट श्रीनिवास यांची जागा घेतील. ओमान देशाची माहिती. राजधानी मस्काट. चलन ओमान रियाल. सुलतान हैथम बिन तारिक. प्रश्न 8. अलीकडेच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेलच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CMD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अशोक कुमार पांडा. स्पष्टीकरण. डॉक्टर अशोक कुमार पांडा यांनी 9 मे 2026 रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी अमरेंद्र प्रकाश यांची जागा घेतली आहे. प्रश्न 9. अलीकडेच चर्चेत असलेले सरमत क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रशिया. स्पष्टीकरण. अलीकडेच चर्चेत असलेले सरमत क्षेपणास्त्र म्हणजेच RS-28 सरमत रशियाने विकसित केले आहे. सरमत क्षेपणास्त्राबद्दल मुख्य गोष्टी. प्रकार. हे एक सुपर हेवी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स म्हणजेच ICBM आहे, ज्याला नाटोद्वारे सैतान 2 या नावाने देखील ओळखले जाते. वैशिष्ट्य. हे जगातील सर्वात घातक आणि शक्तिशाली अण्वस्त्र क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जात आहे, जे 18,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत मारा करू शकते. क्षमता. हे एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे म्हणजेच MIRV वाहून नेण्यास सक्षम आहे आणि प्रगत संरक्षण यंत्रणांनाही चकवा देऊ शकते. रशिया देशाची माहिती. राजधानी मॉस्को. चलन रशियन रुबेल. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन. आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत हा रशियाकडून R-37M क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. मॅक्स सोशल मीडिया ॲप रशियाद्वारे लॉन्च करण्यात आले. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. भारत आणि रशिया दरम्यान रिलोस करार लागू झाला. रशियाने 2036 पर्यंत चंद्रावर 21 प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली. रशिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनला. रशियाची सर्वात मोठी बँक सबेरबँकने भारतात आपल्या शाखा विस्तारण्याची घोषणा केली. रशियाला आफ्रिकेत पहिला नौदल तळ स्थापन करण्याची ऑफर मिळाली आहे. प्रश्न 10. अलीकडेच भारतीय उद्योग महासंघाची म्हणजेच CIIची वार्षिक शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारतीय उद्योग महासंघाची वार्षिक शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या परिषदेत जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक मजबुतीवर भर देण्यात आला. भारताची निर्यात सुमारे 863 अब्ज USDच्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून भारताला प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नमूद करण्यात आले.
चर्चेमध्ये आत्मनिर्भर भारत, मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA द्वारे विस्तार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, रोबोटिक्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संधींवर विशेष लक्ष देण्यात आले. प्रश्न 11. अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रकाशित केलेल्या द बेंच, द बार अँड द बिझारे आणि द लॉफुल अँड द ऑफुल या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. तुषार मेहता. स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत प्रकाशित केलेली पुस्तके द बेंच, द बार अँड द बिझारे आणि द लॉफुल अँड द ऑफुल भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी लिहिली आहेत. ही पुस्तके कायदेशीर जगाशी संबंधित मनोरंजक किस्से, न्यायालयीन जीवन आणि कायदेशीर व्यवस्थेचे मानवी पैलू उलगडून दाखवतात. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. द क्युरियस अँड द क्लासिफाईड, अनर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज हे पुस्तक मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिले आहे. ए रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक R.K. राघवन यांचे आत्मचरित्र आहे. द पीपल ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक T.M. कृष्णा आहेत. आशुतोष अग्निहोत्री लिखित सब पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. करुणा द पॉवर ऑफ कंपेन्शन हे पुस्तक कैलास सत्यार्थी यांनी लिहिले आहे. टाइड्स ऑफ टाइम, भारतस हिस्ट्री म्युरल्स इन पार्लमेंट हे पुस्तक सुधा मूर्ती यांनी लिहिले आहे. अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक संजय राऊत यांनी लिहिले आहे. प्रश्न 12. अलीकडेच UR2 वर फ्री फ्लो टोलिंगचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दिल्ली. स्पष्टीकरण. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील अर्बन एक्सटेन्शन रोड 2 वरील मुडका बक्करवाला टोल प्लाझा येथे नुकतेच 11 मे 2026 रोजी मल्टी लेन फ्री फ्लो म्हणजेच MLFF बॅरियर लेस टोलिंग प्रणालीचे उद्घाटन केले आहे. ही प्रणाली फास्टॅग आणि स्वयंचलित नंबर प्लेट ओळख म्हणजेच ANPR कॅमेऱ्याचा वापर करते, ज्यामुळे वाहने न थांबता बॅरियर लेस टोल प्लाझावरून जाऊ शकतात. टिप: हा दिल्लीचा पहिला आणि भारताचा दुसरा बॅरियर फ्री टोल प्लाझा आहे, गुजरातच्या 84 नंतर. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच मनोज अग्रवाल यांची कोणत्या राज्य सरकारच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोईमध्ये UPच्या सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली. मिझोरम सरकारने आपत्ती माहितीसाठी खोआरेल ॲप लॉन्च केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वाधिक रेमिटन्स म्हणजेच प्रेषण प्राप्त करणारा देश भारत ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिरचे उद्घाटन केले. RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश कोणता बनला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.